आध्यात्मिक भावनेला ऊर्जा देणारी काही ठिकाणं असतात जिथल्या मातीत श्रीकृष्णाची गाथा अनुभवायला मिळते. नद्या समुद्र यांचा संगम सुदामा कृष्णाच्या मैत्रीची आठवण करून देतात. याच पावनभूमीत सोमनाथ नागेश्वर अशी 12 ज्योतिर्लिंगांमधील 2 मंदिरे पाहून मन अगदीच प्रसन्न तर होते, पण या सगळ्या प्रवासात आपण स्वतःला विसरून भक्तिभावासोबतच निसर्गाचंही एक अद्भुत रूप अनुभवतो. या जागाच अशा आहेत की जिथं आपण एकदा तरी नक्कीच जायचा प्लॅन करतो. आणि म्हणूनच मी हा व्लॉग बनवतोय, ज्यात तुम्हाला संपूर्ण फिरण्याच्या ठिकाणापासून राहण्याच्या खाण्याच्या सगळ्या जागा आपल्याला पाहायला मिळतील. चला तर मग सुरुवात करूया अशा आध्यात्मिक ठिकाणं असणाऱ्या व्लॉगला. मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि अजून चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा. नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून. गुजरात सिरीजच्या 4थ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भुजवरून 9 तासाचा प्रवास करत आम्ही चाललो होतो कृष्णभूमी द्वारकेकडे. आणि आता थांबलो आपण आलोय बाला हनुमान संकीर्तन मंदिरामध्ये. इथं 1964 पासून कंटिन्युअस राम नावाचा जप चाललाय आणि ते बघायला आम्ही आता आलोय. समोरच आहे लखोटा पॅलेस. मंदिराचा परिसर अतिशय शांत होता आणि सगळीकडे राम नामाचा जप गुंजत होता. इथलं भक्तिमय वातावरण अगदीच अनुभवण्यासारखं होतं. बाहेरच 10 रुपये तिकीट काढून पाण्याच्या मध्यभागी असणारा लखोटा पॅलेस पाहायला आलो. हा पूर्ण परिसर इतका शांत व सुंदर होता की पायी निघता निघत नव्हता. इथं असणारं संग्रहालय हे आपण नक्की पाहावं. इथूनच द्वारकेतील दक्ष या ठिकाणी आमचा मुक्काम होता. आणि संध्याकाळ व्हायला लागली मग आम्ही गेलो 15 मिनिटावर असणाऱ्या भडकेश्वर महादेवाच्या मंदिराकडे. द्वारकेमध्ये आलोय आणि आल्या सुरुवातीला म्हणलं सनसेट व्हायला आला होता, संध्याकाळ होते. म्हणलं आधी पुढं यावं आणि बडकेश्वर मंदिर म्हणजे हे शंकराचं मंदिर आहे, तिथं येऊन दर्शन घ्यावं. इथं आलोय आता आणि बघा समोर समुद्र आहे, शंकराची पिंड दिसते. आणि बघूया आपण पुढे जाऊन काय काय बघायला आणि छान असं दर्शन होतंय ते बघूया आपण. सोमवार आहे आणि खूप छान असं दर्शन होतंय. मागं बघा सूर्य चाललाय आणि बडकेश्वराचं हे मंदिर खूप छान होतं, खूप छान. मन प्रसन्न झालं अगदी. त्या साईडला बघायला मिळतोय तो म्हणजे लाईट हाऊस. हा सूर्य इथं खाली खडक आहेत बघा आणि समोर बघा सूर्य खाली येतात आणि मावळता सूर्य आणि समोर भडकेश्वराचं मंदिर खूप छान वाटतंय. आणि फॅमिली आता चालली आहे पुढं, आपण पण जाऊयात. हा जो दिसतोय तो चेंडू नाहीये त्या खांबावरचा किंवा बल नाहीये, तो सूर्य आहे. हे बघा हा सूर्य आहे. खूप छान वाटतं इथं. खूप सुंदर संध्याकाळ होती. भली मोठी महादेवाची पिंड, फडकणारा झेंडा आणि इथला बीच अतिशय सुंदर होता. आता वेळ झाली होती ती कृष्ण दर्शनाची. द्वारकामध्ये गेटवरती आणि इथं पार्किंग तिकीट 30 रुपये आहे. आता लाईन आहे, लाईनमध्ये उभे आम्ही आता पार्किंग. आता आम्ही पार्किंगमधून चाललोय, 5-6 जण आहे आम्ही आणि एक ऑटो केली आहे आणि त्याचे 100 रुपये घेतले त्यांनी आज जाईपर्यंत. 30 रुपये प्रति व्यक्ती म्हणत होते, पण 100 रुपयामध्ये आम्ही 6-7 जण चाललो आता. संध्याकाळची वेळ आहे. ह्या साईडला दिसते गोमती नदी, ही समुद्राला मिळते. इथं त्याला घाट म्हणतात. इथं हे बघा समोर मंदिर आहे आणि घाट आहे आणि ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते म्हणून याला गोमती घाट असं पण म्हणतात. ती नदी आहे ही दिवसातून 2 वेळा मोकळी होते आणि 2 वेळा भरते.
मागचं गेट आहे, आम्ही मागच्या गेटने आलो होतो आणि इथून आमचं फक्त 10 मिनिटात दर्शन झालं. इथे प्रसाद घ्या आणि प्रसाद घेतला की ते इथून जाता येईल तुम्हाला. हे मेन गेट आहे आणि मेन गेटवर बघा किती लाईन आहे. आम्ही आता मागच्या गेटने गेलो होतो. इथं सामान घर आहे, त्या शेजारी प्रसादालय आहे. इथून एंट्री आहे आणि मागं कळस दिसतो बघा मंदिराचा. द्वारकाधीश मंदिर लिहिलं ना त्याच्याबरोबर मागे 8. आणि आत्ता जस्ट द्वारकेच्या मंदिरातून एवढं छान दर्शन झालं ना, मोजून 15 ते 20 मिनिटामध्ये एवढं छान दर्शन झालं, मन प्रसन्न झालं. म्हणजे उपवास होता तरी पण भूक नाही लागली आणि म्हणजे खूप छान, असं वाटलंच नव्हतं एवढं छान दर्शन होईल. आणि श्रीकृष्णाचं एवढं समोरासमोर दर्शन. 5 मिनिटं आम्ही तिथं गाभाऱ्यात उभा होतो. त्यानंतर आत्ता बाहेर आल्यानंतर थोडंसं जाणवायला लागलं की आपला उपवास आता खाल्लं पाहिजे काहीतरी. मागे बघा आमचं हॉटेल आहे दक्ष, त्याच्या शेजारीच गोकुळ रेस्टॉरंट म्हणून आहे. तर इथं आम्ही ट्राय करणार आहे. मला माहिती नाही आतमध्ये काय मिळणार आहे, पण आपण बघूया आणि मी त्याचा खरा रिव्ह्यू तुम्हाला देईन. इथलं जेवण इतकं छान होतं की पोट भरून तर आम्ही खाल्लंच, पण दुसऱ्या दिवशी परत आम्ही इथे जेवायला आलो. आता सकाळी लवकर निघालो बेट द्वारकेकडे, जे 1 तासाच्या अंतरावरती होते. शक्यतो सकाळीच लवकर निघा, म्हणजे पुढची ठिकाणं तुम्हाला शांततेत दर्शन करता येतील. आणि आता बेट द्वारकाला चाललोय आणि बेट द्वारकाला जाताना 1 वर्षापूर्वी हा बांधलेला ब्रिज, याचं नाव ठेवलंय सुदर्शन सेतू. याच्या आधी लोक बेट द्वारका समुद्राच्या खाडीतून जायची बोटीतून. 20 रुपये तिकीट होतं आणि 20 मिनटं लागायचे जायला. आता ह्या ब्रिजमुळं आपण फक्त आणि फक्त 2 मिनटात जातोय, पण ह्या ब्रिजचा नजारा पाहण्यासारखा आहे आणि पुढे होणार आहे आपल्याला श्रीकृष्णाचं दर्शन. ते तर अद्भुत असणार आहे. इथं खाली बघा एक पोर्ट दिसतंय, हे खाली हे जे पोर्ट दिसतंय ना, त्या पोर्टवरती यायचे सगळे बोटी दिसतात ना, या बोटीतून पलीकडच्या साईडहून इथे यायची लोक या पोर्टवरती. बेट द्वारका मध्ये आलोय आणि इथं कार लावायचे आणि ही ऑटो आहे. तर ऑटोचे त्यांनी सांगितले जायचे 100 आणि यायचे 100. आम्ही फक्त आणि फक्त बेट द्वारकाचं मंदिर करून माघारी येणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी जायचे 100 आणि यायचे 100 सांगितले. आता मी बेट द्वारकेच्या ब्रिजवरती उभा आहे, जो नव्यानं बांधला गेला. 20 महिने झाले असतील या ब्रिजला. असे 2 ब्रिज आहेत बघा आणि खूप छान स्ट्रक्चर आहे. मग त्याच्यावरती मोरपीस काढलेलं आहे आणि हा ब्रिज बघा कसा दिसतोय. तर छान असे विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत लिहिलं आणि खूप छान ब्रिज आहे, क्लीन आहे. या साईडला बघा कसं सूर्य आहे वरती, या साईडला समुद्र आहे. खाली बघा बोटी दिसत आहेत. बोटी ह्या मासेमारीच्या बोटी आहेत आणि ह्या पाण्यामध्ये आहेत. इथं एक्सपोर्ट केले जातात मासे. इथं फिश खात नाहीत, त्यामध्ये हे एक्सपोर्ट केले जातात. आता निघालो नागेश्वर ज्योतिर्लिंग पाहायला, जे अवघ्या पाऊण तासावर होते. नागेश्वर मंदिरामध्ये आलो आहे आणि 20 रुपये तिकीट आहे पार्किंगसाठी आणि 30 रुपये. आणि समोर बघा मंदिर दिसतं, किती छान वाटतं. लाईनमध्ये लागलो आता आम्ही नागेश्वर मंदिरामध्ये आणि अशी लाईन आहे बघा त्या साईडने. या मंदिरात गर्दी अगदीच कमी होती आणि शांत आणि लवकर दर्शन इथं आम्हाला झालं. इथं आपण पाहिजे तेवढा वेळ अगदी आरामात बसू शकता. मंदिराचे बाह्य रूप अगदी पाहण्यासारखं होतं आणि इथं आल्यानंतर मला गणपतीपुळेच्या मंदिराची आठवण झाली. इथूनच अर्ध्या तासावर असणाऱ्या शिवराजपूर बीचला नक्की जावा. मी आता आलोय शिवराजपूर बीचवरती
बेट द्वारकाला गेलो होतो आणि बेट द्वारकावरून नागेश्वर केलं आणि नागेश्वर करून इथे एक खूप छान असा बीच आहे, तर तो मी करायला आलो. आणि इथं आता मार्केट आहे आणि ह्या बीचला ब्ल्यू फ्लॅग ॲक्रिडेशन म्हणजेच एक ब्ल्यू फ्लॅग नामांकन मिळालेलं आहे. तर क्लीनेस्ट बीच आहे हा, व्हाईट सँड आहे. तर बघूया, एक्सायटेड आहे खूप. ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये आलो आहे कारण मी आत्ता गेलेलो बेट द्वारकाला आणि नागेश्वरला, तर धोती घालून आलो आहे मी आत्ता बीचवरती. इकडं मार्केट आहे, फुल मार्केट आहे इथं आतमध्ये. इथं आलो आहे बीचवरती आणि इथं उंट दिसला. बऱ्याच राईड्स दिसत आहेत मला इथं, सगळ्या प्रकारच्या राईड आहेत. खूप क्राऊड आहे आज. आणि इथं आतमध्ये बघा बोटी आहेत, ह्या सगळ्या वॉटर स्पोर्ट्स, खूप जास्त गर्दी आहे वॉटर स्पोर्ट्सला. पॅरासेलिंग आणि बाकी सगळ्याच गोष्टी, बनाना राईड, सगळं काही होतं इथं. सँड बघा, सँड एकदम व्हाईट सँड आहे, क्लीन आहे बीच. उथळ वाटतंय, थोडासा उथळ वाटतंय, सी शेपमध्ये. त्या तिथून जो आहे तो असं सी शेपमध्ये इथपर्यंत आहे. या साईडला एंड होतं त्याचा बीचचा. आणि इथं दिसतोय आपल्याला ती लाईट बोट, लाईट हाऊस दिसते आपल्याला. आणि इथं निळ्या कलरचं पाणी आहे, एकदम क्लिअर पाणी. की जसे आपल्या कोकणामध्ये, मालवणमध्ये, सिंधुदुर्गमध्ये बीच आहेत, तसाच बीच आहे हा. निवती किनारा जसा आपला आहे तसा सेम वाटतोय मला इथं. फक्त इथं गर्दी खूप आहे. आपल्याकडे खूप शांतता आहे निवतीला. निवती म्हणा, बघूया म्हणा, त्या ठिकाणी खूप शांतता असतं. इकडे गर्दी आहे पण खूप छान वाटतं हा बीच पाहताना. हे पाहून रुक्मिणी मातेचं मंदिर पाहायला परत आलो. हे रुक्मिणी मंदिर आहे. द्वारका मंदिराचं दर्शन घेतलं, कृष्णाचं दर्शन झालं आणि आता आलं रुक्मिणी मंदिराकडं. असं म्हणतात की कृष्णाचं दर्शन घेतलं पण जर रुक्मिणीचं दर्शन नाही घेतलं तर तुमचं जे दर्शन आहे ते कंप्लीट नाही आहे. म्हणून तिथं दर्शन घेतल्यानंतर इथं यावंच लागतं. बेट द्वारका आत्ता चालू झालं आहे, त्याचं काही हे नाही आहे, तुम्ही घेतलं नाही घेतलं, पण रुक्मिणी मंदिरात तुम्हाला यावंच लागतं. आणि दुपारी थोडा वेळ रेस्ट करून संध्याकाळी परत द्वारकाधीश मंदिराचं दिवसाचं स्वरूप पाहायला गेलो. द्वारकेच्या शेजारीच ही नदी आहे. ही नदी दिवसातून 2 वेळा पूर्ण भरते आणि पूर्ण मोकळी होते. हा समोर दिसतोय तो हा ब्रिज आहे. ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते. हे बघा, इथं मंदिर आहे कृष्णाचं आणि या ब्रिजला सुदामा सेतू असं म्हणतात. आणि ही नदी आता बघा, काल आपण रात्री बघितलं फुल भरलेली होती, आता मोकळी झाली. अशी दिवसातून 2 वेळा भरते आणि परत माघारी जातं. आणि हे सगळं पाहण्यासाठी दिवसा यावं लागतं, जेणेकरून आपल्याला मोकळी नदी पाहायला मिळेल. आता समुद्र दिसतोय बघा मागं, ब्रिजच्या मागं समुद्र. आणि हा बघा, हे आहे कृष्णाचं मंदिर. पाणी आता माघारी चाललंय, आता ब्रिज बंद आहे तर आम्ही जरा पाण्यातून चाललोय. एवढं हे लोक पण चाललेत बघा आणि जाऊ शकतो. आता सध्या पाणी माघारी चाललं आता समुद्रामध्ये. ज्यावेळेला हे पाणी माघारी येत असेल त्यावेळेला रिस्क असेल, पण आता सध्या नाही आहे. हाच तो पॉईंट आहे जिथं मी आता उभा आहे. आणि ही गोमती नदी बघा समुद्राला मिळते. मागाशी पाणी बघा बाहेर चाललं होतं, आता समुद्राचं पाणी वाढतं इथं आणि आता ते आतमध्ये चाललं आहे. तर आता ही नदी आता भरणार आहे पूर्ण परत एकदा. हे खूप जुनं मंदिर आपण आता पाहतोय अगदी समुद्राच्या कडेला. आणि आता सनसेट व्हायला लागला आहे. खूप छान असा द्वारकेतला सनसेट दिसतोय. माझ्या मागं जर बघितलं तर हे बघा, इकडे मंदिर आहे द्वारकेचं. हे मंदिर आहे, हे जे दिसतंय ना वरती, हे मंदिर आहे. हे जुनं मंदिर आहे. हे बघा, हे पण खूप छान आहे. आणि इकडे बघा पक्षी दिसतात, खूप छान. मासे बघा किती आहेत पाण्यात आणि पक्षी उडत आहेत वर.
असं 2 दिवसात द्वारका आणि अतिरेक करून पहाटे 6 वाजता निघालो 4.5 तासाच्या अंतरावर असणाऱ्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराकडे. आता आम्ही चोरवाडमध्ये आहे आणि हे धीरूभाई अंबानी यांचं घर आहे, गाव आहे यांचं. इथं आतमध्ये त्यांचं घर पण आहे. वरून निघालो होतो आणि जवळपास 300 किलोमीटरचा टप्पा आहे सोमनाथपर्यंत. सकाळी सकाळी 6 वाजता निघालो होतो. नाश्त्याचा थोडा इथं हॉटेल्स नाही आहेत, महाराष्ट्रासारखे हॉटेल्स नाही आहेत, तर डायरेक्ट माधवपूरमध्ये थांबलो मधुबन हॉटेलला आणि नाश्ता केला. नाश्ता डिसेंट होता. तुम्ही थांबू शकता इथं, कारण इथं हॉटेलचा खूप प्रॉब्लेम आहे. सोमनाथला जात असताना आता मांगलोर या गावामध्ये आहे. हिरव्या नारळाचा जे हलवा आहे तो फेमस आहे. हा हलवा बघा कसा दिसतोय, आपण बघूया. ते आता बघतोय हा हलवा आहे. किसे बनता है? नारियल से. नारळ, मावा आणि तूप याच्यापासून बनतो. खूप छान दिसतोय. काय रेट आहे? किलो 600 रुपये किलो. 600 रुपये किलोने. आणि इथला खूप फेमस आहे. इकडं खूप स्टॉल मिळतील तुम्हाला या साईडला, तर आला तर नक्की घ्या. मी पण आता घेतोय इथं. एकदा घेतलं ना तुम्ही की 15 ते 20 दिवस आहे असं राहतो. त्याच्यामुळे तो टिकतो सुद्धा, तर तुम्ही नक्की घ्या. वरती दिसतोय तो आहे पार्किंगचा एरिया. इथून पार्किंग आहे. पार्किंगमधून आत आला की इथं बघा, इथं मोबाईल लॉकर आहे. मोबाईल लॉकरमध्ये मोबाईल ठेवायचा आहे. तिथून आत चेकिंग होतं आणि आतमध्ये जाता तिथं तुम्हाला शूज काढायचे आहेत. शूज काढल्यानंतर तुम्हाला मेन मंदिरामध्ये दर्शन मिळतं. खूप छान दर्शन होतं इथं. आणि लेडीज आणि जेंट्सची लाईन ही सेपरेट आहे. तर डाव्या साईडनी लेडीज आणि उजव्या साईडनी जेंट्स जातात. आणि त्याच्यानंतर बाहेर येताना ह्या साईडनी यायचं आपल्याला. आणि हा एंट्री आहे, वरचा एंट्री पॉईंट आहे. आणि हा एक्झिट पॉईंट आहे. एक्झिट केल्यानंतर लॉकरमधून मोबाईल घ्या. सगळं फ्री आहे. चप्पल ठेवायचं असू द्या किंवा मोबाईलचं असू द्या, सगळं फ्री आहे. ते कलेक्ट करायचं टोकन देऊन आणि इथून बाहेर यायचं. फन हॉटेल, हे फन हॉटेल आहे. फन हॉटेलच्या शेजारी माधव म्हणून फेमस आहे. इथं आम्ही जेवायला आलो आहे. बघूया. अप्रतिम जेवण आहे. कधी आलं सोमनाथमध्ये तर मस्ट ट्राय. माधव म्हणजे मस्ट ट्राय. मित्रांनो, निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे. आत्तासाठी राम राम.